In Matthew 8th chapter, पहा मत्तयाच्या 8व्या अध्यायामध्ये we see आपण असं पाहतो in verse 16 and 17, 16 व 17 या वचनामध्ये, when the even was come, मग संध्याकाळ झाल्यावर they brought unto him many that were possessed with devil, लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले, and he cast the spirits with his word, cast out the spirits with his word, तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालवली and healed all that were sick, व सर्व दुःखनायितांना बरे केले, that it might be fulfilled which was spoken by Esaias the prophet, यशाया संदेशाद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले, saying, त्याचे himself took our infirmities त्याने स्वतः आमचे विकार घेतले and bare our sickness. आणि आमचे रोग वाहिले, असे जे यशाया I संदेशाद्वारे remember a सांगितले होते retreat ते center पूर्ण व्हावे म्हणून असे where, झाले. as the main speaker in the North American continent, I was put in a small cabin on which was written the words infirmary, means hospital. आणि मला असं आठवतं की उत्तर अमेरिकेमध्ये जेव्हा मला एका सभेचा मुख्य वक्ता म्हणून बोलवलं होतं, तेव्हा ज्या जागेवरती मला उपदेश करायला उभं राहायचं होतं त्या जागेवरती त्यांनी अपंगालय किंवा रुग्णालय असं लिहिलं होतं. Well, I was the patient there. आणि जणू काय मीच तेथे रुग्ण म्हणून उभा होतो, नाही का? No, I was a speaker and that's all the place they found. नाही नाही, मी तर तेथे वक्ता होतो आणि त्यांना तीच जागा त्याकरता सापडली वाटतं. But पण they were probably saying more than they really meant. आणि अपंगालय हे शब्द तेथे लिहायच्या मागे त्यांचा जो अर्थ होता त्यापेक्षा जास्तच त्यांना म्हणायचं असेल असं वाटतं. Because, कारण you know, after all of us have some infirmities, something which is out of balance. तसं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही अपंगत्व असतं, म्हणजे काहीतरी शारीरिक समस्या असतात आणि आपण सर्वार्थाने काही ठीक नसतो. And आणि some people are not conscious of their infirmities. काही लोकांना त्यांच्यातील अपंगत्वाची जाणीव नसते. Some people are foolhardy. They feel I'm all right when they're not all काही right. लोक तर खूपच स्वास्थ्य पूर्ण असल्याचं दाखवतात, पण खरं पाहता त्यांना काही पूर्ण स्वास्थ्य नसतं. But पण as long as we are in this body, जोपर्यंत आपण ह्या शरीरामध्ये आहोत, we are subject to infections, sicknesses, तोपर्यंत आपल्याला काहीतरी संसर्ग होणं किंवा आजारी पडणं हे साहजिक आहे. certain pressures and tensions that produce psychosomatic diseases. आणि आपल्यामध्ये काहीतरी मानसिक ताण असतात आणि त्यामुळे ते मानसिक व्याधी उत्पन्न करतात. But what are we told here? पण आपल्याला इथे काय सांगितलं आहे? We are told that all our infirmities आपले सगळे अपंगत्व किंवा विकार and all our आणि sicknesses आपले सगळे रोग were borne by the Lord Jesus Christ. येशू ख्रिस्ताने वाहिले. 700 years before he was born, त्याचा जन्म होण्याच्या 700 वर्ष अगोदर Isaiah the prophet prophesied, यशाया संदेष्टाने हे भविष्य कथन केलं. surely he hath borne our griefs and carried our sorrows. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. But we esteemed him stricken of God and afflicted. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले, त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखले. You see, we did not quite understand that he bore our sorrows and our infirmities. आपल्याला हे अजून पूर्णपणे कळून आलं नाही की त्याने आपले क्लेश वाहिले, आपले व्याधी स्वतःवरती घेतले. Is there anybody in the whole world that can bear your sorrows and all your infirmities? या जगात दुसरं कोणी आहे का की जो तुमचं दुःख, क्लेश आणि व्याधी वाहू शकतो? I am very surprised at the idea that people have of God. लोकांची देवाबाबत जी कल्पना आहे ते पाहून मला आश्चर्य वाटतं. God
is love. देव प्रीती आहे. Now, friend, मित्रांनो, when people say they believe in the Lord Jesus, जेव्हा लोक असं म्हणतात की आमचा येशू ख्रिस्तावरती विश्वास आहे, truth must flow from them. तेव्हा त्यांच्यामधून सत्य वाहिलं पाहिजे. You all know how normally, naturally, freely lies, untruth, evil thoughts flowed from you. पहा किती सामान्यपणे नैसर्गिकरित्या मुक्तपणे तुमच्यातून लबाडी, असत्य आणि वाईट विचार वाहतात, नाही का? You know that flood of wickedness that flowed from your hearts. तुमच्या अंतःकरणामधून कसा वाईटाचा प्रवाह वाहतो तुम्हाला माहिती आहे. But now, पण when you come to the Lord Jesus, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताकडे येता, what happened? तेव्हा काय घडतं? Are you kind of neutralized? You come to a state where you say, oh, I am holding myself, that the flood of untruth should not flow from me anymore. तेव्हा तुम्ही जणू काय असे तटस्थ होता आणि म्हणू लागता की आता मी स्वतःला रोखून धरत आहे आणि माझ्यामधून वाईटाचा प्रवाह आता मी वाहू देऊ नये. That is not conversion. पहा, ते काही परिवर्तन नाही. Conversion brings forth a flow of truth from your heart. परिवर्तन तुमच्या अंतःकरणातून सत्याचा प्रवाह आणतं. So when I see people say, oh, I'm filled with the Holy Spirit, जेव्हा मी लोकांना असं म्हणताना ऐकतो की आता मी पवित्र आत्म्याने पूर्ण झालो आहे, and speak lies, तर देखील ते लबाडी बोलतात, I know it is not the Holy Spirit, तेव्हा मला कळतं की हा पवित्र आत्मा नाही, but it is the devil. तर हा तर सैतान आहे. Listen, ऐका, the Spirit of God is the Spirit of truth. पहा, देवाचा पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा होय. And when He is come, जेव्हा तो येतो He will lead you into all truth. तेव्हा तो तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये चालवतो. See, I don't believe in a conversion that wants half truth. पहा, मला असं परिवर्तन नकोय की जे असत्याची मागणी करतं. Just now my son was preaching about the secret of the Lord is with them that fear. आणि जे देवाचं भय बाळगतात त्यांना तो आपले करार कळवतो. या वचनावरती आता माझ्या मुलाने संदेश दिला. You know, everywhere पहा, सगळीकडे science is trying to unravel the secrets behind the pathology, the where and why of certain diseases. पहा, आता विज्ञानामध्ये ते लोक काही आजार का होतात त्याच्या मागची कारण शोधायचा प्रयत्न करत आहेत. And immense sums of money are being expended to discover these secrets. आणि मग ही गुपित शोधून काढण्याकरता खूपच अमाप पैसा ते खर्च करत आहेत. पण what is the big revelation of God's secret? देवाच्या गुपिताचं सगळ्यात मोठं प्रकटीकरण काय आहे? In Jesus Christ, येशू ख्रिस्तामध्ये. here is your sin bearer, पहा, जो तुमचा पाप वाहून नेणारा, and he who bore your infirmities and sorrow. आणि त्यानेच तुमचे क्लेश वाहिले आणि तुमचे व्याधी वाहिले. पण Look at the state of Christians today. आजकालच्या ख्रिस्ती लोकांची स्थिती पहा. They cannot show Jesus. ते आपल्यामधून येशू ख्रिस्ताला दाखवून देऊ शकत नाही. They have some kind of religion. त्यांच्यामध्ये आपलंच काहीतरी धर्माचरण असतं And they're आणि satisfied. त्यातच ते समाधानी असतात. Listen, ऐका, when you begin to know the secrets of God, जेव्हा तुम्हाला देवाची गुपित कळू लागतात, you will become hungry for more. तेव्हा तुम्ही अधिक गोष्टींकरता भुकेले व्हाल. You will get more and more humble. तुम्ही अधिक आणि अधिक नम्र होत जाल. And you will become more and more childlike. तुम्ही अधिक आणि अधिक लहान लेकरासारखे व्हाल. All these old childish manifestations, fightings, quarrelings, suspicions, fears, those things are gone. आणि मग तुमच्यामधून भांडणं, संशय, भीती या सगळ्या जुन्या पोरकट गोष्टी निघून जातील. You know, I am superior, I am greater, I am the greatest. आणि असं म्हणणं की मी याच्यापेक्षा मोठा आहे, याच्यापेक्षा महान आहे. All right, if you want to live in the kindergarten all your life, पहा, तर ठीक आहे. जर तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर बालवाडीतच राहायचंय, then that's how you will talk. मग तुम्ही तसंच बोलाल.
But when you begin to know the living God, पण जेव्हा तुम्हाला जिवंत देवाची ओळख होऊ लागते, you will never talk like that. तेव्हा तुम्ही त्या प्रकारे कधीच बोलणार नाही. You will say, I am lesser than the least of all saints. तेव्हा तुम्ही म्हणता की मी सगळ्या संतांपेक्षा कमी कनिष्ठ आहे. That is what St. Paul says. संत पाऊल तेच म्हणत असे. And if you ask me, जर तुम्ही मला विचाराल, I simply don't know what to say. तर मला काय बोलायचं हे सुचत नाही. If St. Paul was lesser than the least of all saints, संत पौल म्हणतो की मी सगळ्या संतांपेक्षा कमी आणि कनिष्ठ आहे, well, how can I describe myself? तर मी माझं काय वर्णन करू? Far lesser than that. आणि मी तर त्यापेक्षा खूपच कमी आहे, Immeasurably lesser than that. मोजण्याच्या पलीकडे कमी आहे. Then, would there be room for आणि pride? असं असताना गर्वाला कुठली जागा असेल का? No. नाही. You would love to wash your brother's feet. तुम्हाला मग तुमच्या भावाचे पाय धुवायला आवडतील. Now, my dear friend, आता माझ्या मित्रांनो, my heart is always moved at this scripture. आणि हे वचन वाचून माझं अंतःकरण कायमच हेलावून जातं. When the even was come, मग संध्याकाळ झाल्यावर all those that were sick were laid before him. जे सगळे आजारी होते त्यांना त्याच्याकडे आणण्यात आलं. When I look at my mail, जेव्हा मी माझ्याकडे आलेली पत्र वाचतो, I see sicknesses and sorrows and debts. त्या पत्रांमध्ये मला आजारपण, दुःख आणि कर्ज हेच वाचायला मिळतं. Oppression. किंवा त्यांना कोणाकडून जुलूम होत आहे. And people are simply groaning. Worse than any slavery. आणि लोक या सगळ्या गोष्टींमुळे गुलामगिरीपेक्षाही वाईट अवस्था असल्यासारखे कणत आहेत. And many of these things I discover are a result of their own doing. आणि मला असं आढळतं की या सगळ्या गोष्टी हे त्यांच्याच वागण्याचे परिणाम होय. You can never eliminate this natural law. What you sow, you reap. जे काही तुम्ही पेराल त्याचीच तुम्ही कापणी कराल, हा नैसर्गिक नियम तुम्ही कधीच मोडू शकत नाही. What you sow, you reap. तुम्ही जे काही पेराल त्याचीच कापणी कराल. What you sow as a teenager, you will reap one day. कोवळ्या वयात असताना जे तुम्ही पेराल त्याचीच तुम्ही पुढे कापणी कराल. What you sow as a young mother, you will reap one day. तरुण आई असताना तुम्ही जे पेराल त्याचीच तुम्ही पुढे कापणी कराल. What you sow before you were a bride, you will reap one day. कोणाची तरी वधू होण्याच्या पूर्वी तुम्ही जे पेरला असेल त्याचीच तुम्ही पुढे कापणी कराल. And so we see around us a sea of suffering. यामुळेच आपण आपल्या आजूबाजूला यातनांचा समुद्रच पाहतो. Modern life seems to gloss over this with excellent paint. आणि हे सगळे आधुनिक काळातील लोक या सगळ्यावरती रंग चढवून चमकण्याचा प्रयत्न करतात. पण no paint can cover the infirmities and the sorrows of पण men. कुठलीच रंगरंगोटी माणसातील व्याधी आणि क्लेश झाकू शकत नाही. No politician can solve these infirmities. कुठलाही राजकारणी माणूस या व्याधींचं निराकरण करू शकत नाही. पण What did the Lord Jesus do? प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? He cast out the spirits with his word. त्याने आपल्या शब्दानेच भूतांना धमकावलं. And he healed all that were sick. आणि सगळ्या दुखणाईतांना बरं केलं. I do not know how besides you how many will be hearing this आणि message. आता तुम्ही जे येथे आहात तुमच्या व्यतिरिक्त अजून कोण हा संदेश ऐकतील हे मला माहित नाही. पण They may say, ते कदाचित म्हणतील, is God able to heal my sickness? देव माझा आजारपण बरं करू शकेल का? No doctor could do it. कुठलाही डॉक्टर ते आता करू शकत नाहीये. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, there is no sickness, no sorrow, no problem
which the Lord Jesus is not able to deal with. येशू ख्रिस्ताला हाताळता येणार नाही असं कुठलंही आजारपण, दुःख किंवा समस्या नाही. Don't think people like me can deal with all your problems. असं वाटू देऊ नका की माझ्यासारखे लोक तुमच्या समस्या सोडवतील. No, no, no. नाही नाही, आम्ही त्या सोडवू शकणार नाही. Can't you see I'm but a man? Only a man. तुम्हाला दिसत नाही का, मी तर केवळ मनुष्य If आहे. you just stop my breathing for a little while, I'll be dead. जर तुम्ही माझा श्वास काही वेळ थांबवला तर मी लगेच मरून जाईन. I'm a man. मी केवळ मनुष्य आहे. Jesus केवळ येशू ख्रिस्तानेच bore all our sin, तुमचे सगळे पाप वाहिले, all our infirmity. आपले सगळे व्याधी त्याने वाहिले. Now I want to tell all the audiences anywhere in the world. आणि जगातील कुठल्याही माझ्या सगळ्या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो, He bore our transgression. येशू ख्रिस्ताने आपले अपराध वाहिले. He was bruised for my iniquity. माझ्या अपराधान करता तो ठेचला गेला. The chastisement of that I might have peace माझी शिक्षा त्याच्यावरती लादण्यात आली की जेणेकरून मला शांती प्राप्त व्हावी. fell upon ही him, शिक्षा त्याने वाहिली and with his stripes आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी we are healed. आपल्याला आरोग्य प्राप्त झालं आहे. What a marvelous truth. काय अद्भुत सत्य आहे पहा. You want to demonstrate it for yourself? तुम्हाला तेच दाखवून द्यायचं आहे का? Then तर put forth your heart and your hand and touch the Lord Jesus. आपला हात आणि अंतःकरण पुढे करा आणि येशू ख्रिस्ताला स्पर्श करा. I am ashamed to say मला सांगायची लाज वाटते there are people who try to touch me. की असे काही लोक आहेत की जे मला स्पर्श करायचा प्रयत्न करतात. It's a foolish thing to do. पहा, ही खूपच मूर्खपणाची गोष्ट आहे. I am only a मी man. केवळ मनुष्य आहे. But touch the Lord Jesus पण तुम्ही येशू ख्रिस्ताला स्पर्श करा. wherever you may be. आणि मग तुम्ही आता कोठे का असेनात, He bore your transgression. त्याने तुमचे अपराध वाहिले. He died for your sin. तो तुमच्या पापांकरता मरण He पावला. knows your sorrow. त्याला तुमचं दुःख ठाऊक आहे. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, some of us rush to people. पहा, आपल्यापैकी काही जण लोकांकडे मदती करतात, धाव घेतात. Listen, ऐका, don't offer money. पहा, तुम्ही त्याकरता लोकांना पैसे देऊ नका. Money cannot solve any problem. पैसा कुठली समस्या सोडवू शकत नाही. Don't think because you give some money, आणि तुम्ही कुठल्या माणसाला पैसे दिले म्हणून God will have special favor. देव तुमच्यावरती विशेष कृपा करेल असं वाटू देऊ नका. No, no, no. नाही नाही, You can't buy the favor of God with money. तुम्ही पैशाने देवाची कृपा मिळवून घेऊ शकत नाही. Money has nothing to do with religion. पहा, पैशाचा धर्माशी काही संबंध नाही. This commercialization that has invaded many religions, including Christianity, पहा, या धर्माच्या नावावरती चालणाऱ्या व्यापाराने अनेक धर्मांवरती आणि ख्रिस्तीत्वावरती देखील आक्रमण केलं आहे. is a device of the devil. हे तर सैतानाचं साधन आहे. It destroys पहा, पैसा हा holiness. पावित्र्याचा नाश करतो. It destroys your spiritual power. पैसा हा तुमच्या सगळ्या आत्मिक शक्तींचा नाश करतो. Actually, खरं पाहता it demolishes the rule of money in your heart. तो तुमच्या अंतःकरणातील पैशाचा नियमच उद्ध्वस्त करतो. What can money do? पहा, पैसा काय करू शकतो? It can build a concrete structure. फार फार तर सिमेंटच्या रचना करू शकतात. You have an infirmity, you're suffering, he's touched by that. जर तुमच्यात कुठली व्याधी असेल किंवा तुम्हाला काही त्रास असेल तर ते पाहून तो हेलावून जातो. What a high priest. काय मुख्य याजक आहे पहा. What a savior. काय तारणारा आहे पहा. He sees me. तो मला पाहतो. He knows तो me. मला ओळखतो. He knows what a weak character. आणि तो हे जाणून आहे की मी किती कमकुवत असा माणूस आहे. How prone to fall. माझा कल कसा पडण्याकडे आहे हे त्याला ठाऊक आहे. And he's touched by my state. आणि तो माझी स्थिती पाहून हेलावून जातो. He says, I came to lift you. तो म्हणतो, मी तुला उचलण्याकरता आलो आहे. I came to bear this infirmity of yours. आणि हे तुझे व्याधी मी वाहण्याकरता आलो आहे तो म्हणतो. I came to bear you this crookedness and perversity.
in your nature. तुझ्या स्वभावातला हा वक्रपणा आणि विकृतपणा वाहण्याकरता मी आलो आहे असं तो म्हणतो. How amazing. किती आश्चर्यकारक गोष्ट. But was in all points tempted alike as we are tempted. पण जसा आपल्याला मोह होतो त्या सगळ्या बाबतीत त्याच्यावरती मोह आला, Yet तरीही without sin. त्याने त्यामध्ये कधीही पाप केलं नाही. So he knows how to keep you from sin. त्यामुळे तुम्हाला पापापासून कसं राखावं हे त्याला ठाऊक आहे. He is touched by your present circumstance, तुमची सध्याची स्थिती पाहून तो हेलावून जातो. stress, तुमचा मानसिक ताण पाहून, sorrow, दुःख पाहून sickness, आणि तुमचे आजार पाहून तो हेलावून जातो. and he bore it आणि all त्याने या सगळ्या गोष्टी वाहिल्या on his sinless body. त्याच्या निष्पाप शरीरावरती. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, don't let this be some distant fact. आणि या गोष्टीला तुम्ही तुमच्यापासून दूरवरची गोष्ट आहे असं लेखू नका. Live it every moment. तर तुम्ही ती प्रत्येक क्षणी जगा. He bore my transgression. त्याने माझे अपराध He वाहिले, bore my infirmity. त्याने माझे सगळे व्याधी वाहिले. He is touched by this perverse nature that he sees in me. माझ्यातला तो विकृत स्वभाव पाहून तो हेलावून जातो. And with his stripes I am healed. आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी मला आत्मिक आरोग्य प्राप्त झालं आहे. May God help us देव आपणाला सहाय्य करो and touch everyone आणि प्रत्येकाला तो स्पर्श करो, because he is touched by you. कारण तो तुम्हाला पाहून हेलावून जातो. Let us pray. चला प्रार्थना करूया.